नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पाणीपुरी। पाणीपुरीसाठी आपण घेतले आहे पुदिना, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, जिऱ्याची पूड। त्यासाठी आपण चिंच गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घेतली आहे। मी साधारण पावशर चिंच घेतली आहे। आपण 8-10 लोकांचं प्रमाण बनवतो आहे, तर मी साधारण पावशर चिंच गरम पाण्यात, त्याप्रमाणे मी गूळही गरम पाण्यात भिजवायला टाकणार आहे। हे बघा, मी पावशर चिंचेला पावशर गूळ घेतला आहे। दोन्ही चीजे अर्धा तास भिजवली आहे। आता मी गॅसवर अर्धा किलो बटाटे उकडून घेणार आहे। बटाट्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। त्याप्रमाणे मी भिजलेले हरभरे पण आपल्या चाटसाठी टाकणार आहे। त्याच कुकरमध्ये आम्ही दोन्ही गोष्टी उकडून घेणार आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे। साधारण 1 तास चिंच भिजून झाला आहे। मी आता चिंचेचं पाणी बनवायला घेत आहे। आता ह्या पद्धतीने मी स्मॅश करून घेते। पहिले सगळं स्मॅश करून झालं आहे। आता गूळ पण विरघळला आहे, त्याला पण 1 तास झालेला आहे। याप्रमाणे चिंचेचे छिलके आणि ते गाळून घ्यायचं आहे। मी गाळणीवर गाळते। चिंचेचा हा गर निघाला आहे, तर आपण आता त्याच्यात पाणी टाकून आपल्याला किती पाणी लागणार आहे 8 ते 10 लोकांसाठी ते ॲडजस्ट करूया। आता मी गुळाचं पाणी आणि चिंचेचं पाणी मिक्स करणार आहे। ते आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलं आहे। आता मी त्यात जेवढं चिंचेचा गर पाहिजे तेवढं ॲडजस्ट करते आहे। आता जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घेते आहे। मीडियम कन्सिस्टन्सी ठेवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, पुदिना धुवून स्वच्छ करून घेतला आहे। मी साधारण 1 जुडी घेतली आहे 10 लोकांच्या प्रमाणासाठी। मिरच्या टाकल्या आहे, कोथिंबीर टाकली आहे साधारण पुदिन्याच्या अर्ध्या प्रमाणात, अद्रक टाकलं आहे, चाट मसाला टाकते, धन्याची पावडर 1 चमचा टाकते मी त्याच्यासाठी, एक चमचा मीठ पण ॲड केलं आहे मी। आता मिक्सरमधून मिश्रण दळून घेतलं आहे, ते मी आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेते। ते चिंचेच्या पाण्याप्रमाणे आपण पुदिन्याचं पाणीही बनवून घेऊया, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं। भांड्याला लागलेलं पुदिन्याची चटणी ती पण आपण पाण्यात टाकून घेऊया। आता मी पाणी ॲडजस्ट करते आपल्याला किती पाहिजे ते। साधारण मी 10 लोकांचं प्रमाण घेतलं आहे। साधारण 2 लिटरचं पातेलं भरून पाणी बनवलं आहे। एक अर्धा लिंबू मी खट्टापणा येण्यासाठी टाकते। हे आता बटाटे उकडून झालेले आहेत, चणे पण त्याचबरोबर। आता मी उकडलेल्या हरभऱ्यामध्ये चाट मसाला आणि थोडं मीठ ॲड करून घेते। आता चाट मसाला आणि मीठ टाकून चण्यांना मिक्स करून घेते आहे। आता त्याला बाजूला ठेवते। आता मी बटाटे स्मॅश करून घेते रगडा बनवण्यासाठी। सगळे बटाटे जवळपास स्मॅश करून झाले आहे। आता मी चाट मसाला टाकला 2 चमचे, मीठ टाकते 1 चमचा, लाल तिखट टाकते 1 चमचा। हे सगळं मिश्रण मी एकत्र करते। आता मी दुकानातून रेडी टू फ्राय पुऱ्या आणलेल्या आहेत, ते मी आता तळून घेते। मला शक्यतो बाहेरच्या पुऱ्या आवडत नाही। आता आपण अर्धा लिटर तेल टाकूया। तेलात पुरी तळते का बघून मग बाकीच्या पुऱ्या ॲड करूया। अजून आता तेल तापलं आहे, तर आता आपण सगळ्या पुऱ्या याप्रमाणे तळून घेऊ। बघा मैत्रिणींनो, किती सुंदर दिसत आहे पुऱ्या तळताना, छानच दिसत आहे। आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे, छान दिसत आहे सगळ्या। पाणीपुरी बनवण्यासाठी सर्व साहित्य रेडी आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। पुऱ्या अशा फोडून घ्यायच्या एका बाजूने, त्यात रगडा ॲड करायचा आहे।
आता मी उकडलेले हरभरे ॲड करते त्यात. आता गोड पाणी टाकून घेते. अशा खोलगट चमच्याने पाणी टाकायचं म्हणजे बाहेर जाणार नाही. आता मी तिखट पाणी टाकून घेते. आता मी कांदा पण टाकून घेते आहे आणि बारीक शेव पण टाकून घेईल 0 नंबरची. तुम्ही यात दही पण ॲड करू शकता आणि दहीपुरी म्हणून पण खाऊ शकता. अशी आपली चटपटी पाणीपुरी खायला रेडी आहे. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.